श्री गणेशाची पूजा स्त्री रूपातही केली जाते। राजस्थान येथील रेरह या ठिकाणी देवी विनायकीची एक मूर्ती सापडली होती। देवी विनायकीचे चित्ररूपी मंदिर ओरिसा राज्यात हिरापूर येथेही आहे। असेच रूप खेतवाडीच्या बाप्पामध्येही बघायला मिळते। गणपती बाप्पाला विनायकी अवतार का घ्यावा लागला त्यासाठीच पाहूयात सविस्तर बातमी। दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव संतोष रामचंद्र बागडे। मी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खेतवाडी तिसरे क्रॉसबेल मंडळाचा खजिनदार आहे। दादा, ज्या प्रकारे एक विनायकी रूपात आज बाप्पाचं आपण आगमन केलं आहे, त्या बाप्पाचे वैशिष्ट्य काय आहे त्याची माहिती आहे। विनायकी हे रूप श्री गणेशाचं स्त्री स्वरूप आहे। ह्या रूपाचा पुराणात जसे की इतर जे ग्रंथ आहे, विष्णू पुराण आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो। आणि ह्या विनायकी रूपाची मंदिरं आहेत ती साऊथला, कलकत्ता या साईडला त्याची मंदिरं आहेत, पण ह्या गोष्टीची सगळ्यांना माहिती नाही आहे। तर आम्हाला तोच उद्देश होता की सगळ्यांपर्यंत ह्या रूपाची माहिती पोहोचवणं हा आमचा त्यामागचा उद्देश होता। सगळ्यांना एकूण ही संकल्पना आपल्याला सुचली कशी मंडळाला, आणि या संकल्पनेला स्वरूपात आणण्यासाठी कसं प्रयत्न करतो? ही संकल्पना आमच्या मंडळाचे सेक्रेटरी जगन्नाथ भोसले आहेत, त्यांच्या डोक्यात सुचली। आता सध्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्याच्यावर आपण कसं स्त्रियांना दर्शवू शकतो, म्हणजे की स्त्रिया वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सबलीकरण। त्याचा अर्थ होतो की स्त्रिया हे सक्षम आहेत, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता त्या समाजात वावरतात आणि समाजाचा उद्धार करतात। तर हाच आमचा त्याच्या मागे उद्देश होता विनायकी रूप आणण्यामागचा। एकूण एक चलचित्र देखील आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा याच्या चलचित्रासंदर्भात या नाही चलचित्र म्हणजे विनायकी रूप, गणेशाने विनायकी रूप का धारण केलं त्याच्या मागे हे चलचित्र आहे। आणि त्याच्यानंतर जो मोटिव्ह आहे, जो आम्ही दाखवतो संदेश, महिला सक्षमीकरणचा आम्ही त्याच्या मागे उद्देश दाखवतो। एकूण गणेश भक्तांपर्यंत काय संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, अनेक आपण पाहत आहोत की अनेक अत्याचार, भ्रष्टाचारी महिलांसोबत देखील अत्याचार वाढत आहेत। बरोबर, त्याला कुठेतरी घरून एका लोकांपर्यंत गणेश भक्तांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। तेच की आताच्या स्त्रिया, आता जे समाजात होणारे अत्याचार पाहता, आताच्या स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाही आहेत। त्या स्त्रिया सक्षम आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्या करू शकतात। आणि त्याच की कोणत्याही अत्याचाराला स्त्रिया घाबरणाऱ्या नाही आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करून त्या पुढे जाणाऱ्या आहेत। हेच आमचा त्याच्या मागे उद्देश होता, ते दाखवण्यामागचा। आणि जे विनायकी गणपती आम्ही जो आणला आहे, आम्ही दर्शवलेला आहे, तो गणपती का तो रूप धारण केला आहे आणि का धारण केलं तेच आम्हाला दाखवायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं। एकूण 2022 साली देखील असे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा झाला होता, त्यावेळी कसं काही घटनापट्टी संदर्भात होती, मात्र आता आपण दाखवलं आहे गणपतीच्या मागचं काय अजून काही उद्देश कसं वाटतं? म्हणजे आम्हाला गणपती, आमच्या मनात अशी संकल्पना सुचली की आपण आताच्या समाजाच्या म्हणजे जे आता लेटेस्ट सुरुवात आहे, जे सुरू आहे त्याच्या बाबतीत आपण महिलांचं सक्षमीकरण आणि एक वेगळी संकल्पना, दरवर्षी आमच्या मंडळातर्फे वेगवेगळ्या संकल्पनेत वेगवेगळ्या रूपात गणपती आणला जातो। गेल्या वर्षी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा रूपी आम्ही गणपती आणला होता। तसंच आम्ही नाविन्य जपत आलो आहोत। मग ह्यावर्षी ते नाविन्य जपण्याचा आम्ही प्रयत्न केला श्री विनायकी रूपात। असं आपलीच लास्ट प्रश्न जो बाप्पाचं स्वरूप, मूर्तीचं स्वरूप काय, कशा प्रकारे मूर्तीचं स्वरूप म्हणजे आम्ही मूर्तीचा जो जिवंतपणा असतो तो जपण्याचा प्रयत्न केला आहे। जे मूर्तीला जी साडी नेसवलेली आहे ती खरी नेसवलेली आहे, प्लस दागिने आहेत, केस दर्शवलेली आहेत, गजरे आहेत, आणि प्रत्येक गोष्ट अशी खरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जे जिवंत दिसणं आणि दर्शकांपर्यंत, भक्तांपर्यंत ते पोचणं हा आमचा या मागचा उद्देश।